प्रायव्हेट हॉस्पिटलला जर रुग्ण भरती असेल तर त्या रुग्णाला नातेवाईकाला आपण 2 वर्षापर्यंत त्या छोट्या कार्डवरती रक्तमोफत दिल्या जातं आपल्या शासकीय रक्तपेढीमधून. कुठल्याही प्रकारचे त्याचे चार्जेस वगैरे आपण घेत नाही. तर अशा प्रकारे एका कार्डवरती एकच बॅग आणि 2 वर्षापर्यंत जी आपली मुदत आहे अशा पद्धतीने आपण त्यांना फ्री मध्ये देतो. नसता प्रायव्हेट मधून आपण त्यांना गव्हर्नमेंट चार्जेस जे आहेत आपण 1100 रुपये घेतो. जास्तीत जास्त मुलांनी रक्तदान करत जावं, शासकीय रक्तपेढीला सहकार्य करावं. या महाविद्यालयाने दरवर्षी त्यामुळे तोच सरांना मी विनंती करतो की यापुढेही असेच सहकार्य आम्हाला लाभो. हेच आपल्यासाठी आजच्या या पुण्यतिथीच्या आणि रक्तदानाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष संस्थेचे मान्य अध्यक्ष डॉक्टर नारायणरावजी होते. या ठिकाणी उपस्थित झालेले शासकीय रक्तपेढीचे शासकीय रुग्णालयाचे सर्व माननीय संस्थेचे उपाध्यक्ष सुनील गोटे सर, उपस्थित सहकारी बंधू, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, प्राचार्य शंकरराव गोटे सरांच्या संदर्भात साविस्कर सरांनी या ठिकाणी विस्तृत सांगितलेलं आहे. आणि आपण दरवर्षी या पुण्यतिथीच्या निमित्तानं कुठलं सामाजिक काम संस्था गेल्या 22 वर्षापासून करत आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर ती विस्मृतीत जाण्याचा काळ असतो, तो वेगवेगळा असतो. आणि प्राचार्य शंकरराव गोटे सरांच्या बाबतीत 22 वर्षानंतरही त्यांच्या कुटुंबियांना किंवा आम्हाला, आम्ही तर त्यांना पाहिलं नाही पण ज्या लोकांनी त्यांना पाहिलं ते सांगतात, तर आज 22 वर्षानंतरही असं वाटत नाही की ते तिथून गेलेत म्हणून. त्याच्या स्मृती काय जागृत असतात. असं हे व्यक्तिमत्व. आणि यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज आपण रक्तदान कार्यक्रम घेत आहोत. मित्रांनो, रक्तदानाच्या संदर्भात अनेकांना शंका असतात, बऱ्याचशा काहींना भुया असतो, भीती असते की रक्तदानामुळे काय काय आपल्यावर काही दुष्परिणाम, कारण माणूस स्वतःच्या जीवाला जास्त देत असतो आणि म्हणून या दुष्परिणामाची भीती अनेकांना वाटत असते. परंतु सरांनी सांगितलंय की रक्तदान, सांगतकर सरांनी सांगितलं की रक्तदानाने कुठल्याही प्रकारची आणि आपल्याला होत नाही. सर, मला वाटलं होतं की रक्तदानाच्या संदर्भात मुलांची भीती दूर करण्यासाठी होतील, परंतु सरांनी जी शासकीय रुग्णालयाची निकड आहे ती जास्त सांगितली की तिथे सर्वाधिक जास्त गरीब रुग्ण हे शासकीय रुग्णालयामध्ये जातात आणि रक्ताला 1100 रुपये मोजण्याची त्यांची तयारी नसते. बरेचदा मी पाहिलं की अनेकदा काही महिला येतात, त्यांच्यासोबत महिलाच असतात किंवा वृद्ध महिला असतात त्या 60 वर्षाच्या, आणि मग अशा वेळेस रिप्लेस जो रक्तदाता असतो तो मिळत नाही. पण मला दुसरी एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की जो निरोगी आहे माणूस त्याने रक्तदान केलं पाहिजे. कारण आपल्याला जे आरोग्य मिळालं हे काही कायमस्वरूपी मिळालेलं नाही. एक वेळ अशी येणारच आहे की आपल्यालाही काही व्याधी जडणार आहेत आणि त्या व्याधी जडायच्या आधी आपण जोपर्यंत तंदुरुस्त आहोत, निरोगी आहोत, तोपर्यंत रक्तदान केलं पाहिजे. कारण रक्तदानातून आपल्याला असलेला रोग सुद्धा दुसऱ्याला आपण संक्रमित करत असतो. आणि म्हणून निरोगी रक्तदान, एखाद्या व्यक्तीला जर रक्ताची गरज पडली त्याला ते रक्त निरोगी व्यक्तीचं मिळणं खूप आवश्यक असतं. आपलं जर आपण रक्तदान जेव्हा करतो तेव्हा ते चेक केलं जातं आणि जर ते काही जर त्याच्यामध्ये संक्रमण असेल तर ते रक्त दिलं जात नाही, म्हणजे ते वाया जातं. म्हणून जोपर्यंत तुम्ही तंदुरुस्त आहात, तरुण आहात, तोपर्यंत मी तुम्हाला आवाहन करेन की कुठल्या तरी एखाद्या गरजू व्यक्तीला, आपण नेहमी म्हणत असतो की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण म्हणतो की रक्तदान हे जीवदान आहे. कारण अनेकांचा जीव रक्ता वाचून गेलेला आहे. अति रक्तस्रावामुळे जीव जाण्याचं प्रमाण त्या मेडिकल फील्डमध्ये लोकांना जास्त माहिती आहे की ते जास्त असतं. आणि म्हणून मी आवाहन करेन की प्रत्येकाने रक्तदान करावं. एवढं बोलून धन्यवाद सर. दानात सर्वश्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान. इथं नम्र विनंती करते की त्याने नक्कीच रक्तदान करावे. त्यानंतर नारायण गोटे सर हे 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित महाविद्यालयाचे प्राध्यापक आचार्य तनपुरे सर, उपस्थित मंचावर आमचे उपाध्यक्ष सुनील गोटे सर, सिव्हिल हॉस्पिटलमधून आलेले कर्मचारी,
आज 1 मार्च हा स्मृती दिन असल्यामुळे आज या ठिकाणी आपण रक्तदानाचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। या रक्तदान शिबिराला आज मंचावर सर्व प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत आणि मुद्दामून आज स्मृती दिन असल्यामुळे आज सत्कार आम्ही घेण्याचं संचालक या ठिकाणी करणारी आपली कॉलेजची विद्यार्थिनी आहे, तिला आम्ही सांगितलं की आमचा या ठिकाणी सत्कार या ठिकाणी करू नये, सॉरी। आज या ठिकाणी आपण आमचे बंधू यांच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी रक्तदानाचा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। दरवर्षी आपण या महाविद्यालयामध्ये रक्तदानाचा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो। याचं जी माहिती आहे ती माहिती सर्व या ठिकाणी सांगितलेली आहे। 1 मार्च हा दिवस आम्हाला न विसरणारा आहे, कारण जो माणूस एखादं चांगलं काम करतो, की कायम आज सुरू आहे। या माध्यमातून ज्या काही गोष्टी आपण करत आहे, महाविद्यालयाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असो की गोरगरिबाच्या रक्त त्यांना मिळावं, हा महाविद्यालयाचा संस्थेचा एक उद्दिष्ट समोर ठेवून गोरगरीब जे काही बिमारी गोरगरीब पेशंट असतील त्यांना रक्त मिळावं, अशा माध्यमातून हे महाविद्यालय सतत दरवर्षी आपल्या महाविद्यालयामध्ये कॅम्प घेत असतं। आज या ठिकाणी जे आज चांदसकर सर आहेत, प्राध्यापक कुबडे सर आहेत, काही सेवक कर्मचारी आहेत, त्यांनी स्वतः बघितलं की सुरुवात कशा पद्धतीने आपण केलेली आहे, कशा माध्यमातून केलेली आहे, आणि एक छोटस वटवृक्ष लावून आपण या महाविद्यालयाचं मोठ्या रूपामध्ये या ठिकाणी आपण एक मोठं भव्य एक इमारत उभी केलेली आहे। हे स्वप्न आहे, हे स्वप्न आपण यापुढेही सुद्धा आपण नेण्याचं काम आपल्या माध्यमातून करत राहू। आणि जे आज या ठिकाणी आपण डोनेट करत आहात, ब्लड डोनेट करत आहात, आपण जे रक्त आहे आपल्या शरीरामध्ये तयार होते, एखाद्या फॅक्टरीमध्ये तयार होत नाही। या ठिकाणी सरांनी सांगितलं, कुठे सरांनी सांगितलं, हे पुढं रक्त फॅक्टरीमध्ये तयार होत नाही, हे शरीरामध्ये तयार होते। आणि हे 6 महिन्यामध्ये जेवढा आपण ब्लड आपण डोनेट करतो, एक 6 महिन्यामध्ये परत आपल्या शरीरामध्ये ती प्रक्रिया सुरू राहते, ब्लड तयार करण्याची प्रक्रिया सुरू राहते। म्हणून आपण दरवर्षी आपलं आरोग्य हे चांगलं राहावं, आपलं शरीर चांगलं राहावं, या दृष्टिकोनातून आपण हे ब्लड डोनेट दरवर्षी आपण आपल्या क्षमतेनुसार आपण या ठिकाणी करावं। आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण रोज सकाळी उठावं, सकाळी जेवढं लवकर उठता येईल, सकाळी लवकरात लवकर उठून आपण जेवढं मॉर्निंग वॉक करता येईल, 1 तास अर्धा घंटा जेवढं करता येईल आपल्या शरीरासाठी आपण करावं, आपलं आरोग्य चांगलं ठेवावं। आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवून दुसऱ्याचंही आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल असं आपण एक आपला विचार एक पॉझिटिव्ह ठेवून आपण आपलं काम करत राहावं, एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय भारत। अश्विनी निरगुडे करेल स्मृतीला विनंती करतो। सर्वप्रथम स्वर्गीय श्री शंकरराव गोटे सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते। तसेच आज शंकरराव गोटे सर यांच्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते। शेवटी पुन्हा एकदा स्वर्गवासी
श्री शंकरराव गोटे सर यांना श्रद्धांजली वाहते व आजचा कार्यक्रम अध्यक्षाच्या वतीने संपला असे जाहीर करतो. अडचण मागे तर तुम्हाला रक्त द्यावं लागेल. आपला माणूस आपला